या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। पुण्यामध्ये रोज काही ना काही घटना घडतच असतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं। पुण्यामध्ये 2 आर्थिक फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत। या दोन्ही घटनांमध्ये अगदी वासनेचा गैरफायदा घेऊन लुटलं गेलेलं आहे। पुण्यातल्या बुधवार पेठेत वैशागमनासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लुटण्यासाठी काही ठग मंडळी आहेत त्यांनी एक शक्कल लढवली आणि या व्यक्तीला आधी बुधवार पेठेत जाऊ दिलं, मग त्याचा पाठलाग केला, थेट त्याचं घर गाठलं आणि तुम्ही आमच्याकडून 20,000 रुपये घेतले होते असा बनावही रचला। पैसे दिले नाही तर बुधवार पेठेत गेल्याचं घरी सांगण्याची धमकी सुद्धा दिली। यामध्ये तरुणांनी एका ऍपचा वापर करून ही फसवणूक केली। मात्र पोलिसांनी कारवाई करीत या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि यामध्ये आणखीन कुणाची नावं गुंतलेली आहेत का किंवा अशा घटना आणखीन घडल्या आहेत का याचा शोध आता पोलीस करीत आहेत। बातमी आहे नंदुरबार येथून। नंदुरबार इथल्या शिंदा येथे एका शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग केलेला आहे। ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग त्यानं केलेला आहे। यामध्ये पहिल्या वर्षी शेतकऱ्याला खर्च अधिक आला, मात्र त्यानंतर आता त्यातून शाश्वत उत्पादन हा शेतकरी घेणार आहे। पुढील 15 वर्ष त्यांना इथून उत्पन्न मिळणार आहे। महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर ड्रॅगन फ्रूटसाठी चांगली बाजारपेठ मिळते आणि त्याला चांगला भाव मिळतो। त्यामुळे अतिशय कमी पाणी तसंच अल्प मजूर खर्च याला लागत असल्यामुळे ड्रॅगन फ्रूट शेतीचं हे पीक शेतकऱ्याला वरदान ठरलेलं आहे। यंदा शेतीसाठी 45 लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याची शेतकऱ्याची अपेक्षा आहे। प्रकाश पटेल असं या प्रगत शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी केलेल्या ड्रॅगन शेतीमधून त्यांना शाश्वत उत्पादन तर मिळणार आहेच आणि इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ड्रॅगन शेती फायदेशीर ठरू शकेल असं त्यांनी सांगितलं। पुणे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील सेवकाला पुण्यातच मारहाण करण्यात आले। पुण्याच्या ढोले पाटील रोड परिसरात हा सगळा प्रकार घडलेला आहे। स्थानिक नागरिकांकडून बांबून मारहाण करण्यात आलेली आहे आणि शिवीगाळ सुद्धा करण्यात आलेली आहे। याबाबत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांकडे तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली। अशा पद्धतीने महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटना दिवसेंदिवस आपण पाहत असतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय। तर यावर लवकरात लवकर काही उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा या कर्मचाऱ्यांकडून होतीये। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। कोल्हापुरातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आलेली आहे। अक्षरशः ही हत्या करून शरीराचे 2 तुकडे करून अर्धवट जळालेला मृतदेह नदीत फेकला गेलाय। संकेश्वर नजीक हिरण्यकेशी नदीमध्ये हा मृतदेह फेकण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणाची अधिक चौकशी सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे। कोल्हापुरातून अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे, ज्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। ग्रामपंचायत सदस्याची निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आणि अशा पद्धतीनं मृतदेहाची विटंबना सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी हा आता अधिकचा तपास सुरू केलेला आहे। मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे। त्याच तिकीट दरामध्ये लोकल प्रवाशांना मेट्रो सारख्या एसी डब्यातून आता प्रवास करता येणार आहे आणि त्याकरिता तिकिटात कुठल्याही प्रकारची वाढ केली जाणार नाहीये। मुंबईतील लोकल रेल्वेचे डबे मेट्रो सारखे एसी होणार असून तिकीट दरात ही वाढ होणार नाहीये असं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे लोकल प्रवाशांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे मोठी दुर्घटना झाली होती। उपनगरीय लोकल सेवेला दरवाजे नसल्यामुळे अपघात होत आहेत। अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक प्रवास करीत आहेत। त्यामुळे मेट्रो सारखी एसी या लोकलला देण्यात येणार आहे, ज्यामुळे दरवाजे बंद होतील आणि एसी असल्यामुळे चांगला प्रवासही होणार आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या।
आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.